हा लेख खूप महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्या देशातील धरणे अधिक सुरक्षित करण्याबद्दल सांगतो. सोप्या भाषेत समजून घेऊया. धरण सुरक्षा म्हणजे काय? धरण म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी साठवणारी भिंत. हे पाणी शेती, पिण्यासाठी, वीज निर्मिती आणि उद्योगांसाठी वापरले जाते. पण धरण जुने झाले, भेगा पडल्या, पाण्याचा दबाव वाढला किंवा तांत्रिक बिघाड झाला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून धरण मजबूत आहे का, कुठे गळती आहे का, भिंती हलत आहेत का, पावसामुळे आणि भूकंपामुळे धोका आहे का, हे सतत तपासणे म्हणजे धरण सुरक्षा. हे अगदी आपल्या घराच्या आरोग्य तपासणीसारखे आहे. अत्याधुनिक होणार म्हणजे काय? पूर्वी माणसे प्रत्यक्ष जाऊन तपासणी करत, वेळ जास्त लागत होता, काही गोष्टी लक्षात येत नसत. आता लेखात सांगितल्याप्रमाणे A1 मशीन लर्निंग, ड्रोन, उपग्रह, SAR यासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. म्हणजे ड्रोन आकाशातून धरणाचे फोटो आणि व्हिडिओ घेतील, उपग्रह वरून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवतील, AI कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन स्वतः माहिती समजून घेण्याची धोक्याची चिन्हे शोधेल, मशीन लर्निंग पूर्वीच्या माहितीवरून भविष्यातील धोके ओळखेल, SAR तंत्रज्ञान धरणामध्ये अगदी सूक्ष्म हालचालीही शोधेल, म्हणजे धोका मोठा होण्यापूर्वी सरकारला सूचना मिळतील. याचा देशाला काय फायदा? पाणी सुरक्षित राहील. धरण सुरक्षित म्हणजे शेतीला पाणी, शहरांना पिण्याचे पाणी, उद्योगांना पाणी, सगळं व्यवस्थित चालेल. पूर आणि दुर्घटना कमी होतील. धरण फुटण्याचा किंवा मोठ्या गळतीचा धोका कमी होईल. वीज निर्मिती सुरक्षित राहील. अनेक धरणावर धरण फुटण्याचा किंवा मोठ्या गळतीचा धोका कमी होईल. वीज निर्मिती सुरक्षित राहील. अनेक धरणांवर जलविद्युत प्रकल्प असतात, त्यामुळे वीज पुरवठा स्थिर राहील. सरकारी खर्च वाचेल. धोका आधीच ओळखल्यामुळे मोठे नुकसान टाळता येईल. भारत तंत्रज्ञानात पुढे जाईल. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. सर्वसामान्य जनतेला काय फायदा? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुमचे आणि माझे जीवन अधिक सुरक्षित. धरण परिसरातील गावांना पुराचा धोका कमी. शेतकऱ्यांना फायदा. पाणी व्यवस्थापन चांगले होईल. पिण्याचे पाणी नियमित. शहरांमध्ये पाणी टंचाई कमी होण्यास मदत. रोजगाराच्या नवीन संधी. ड्रोन, डेटा तंत्रज्ञान, सर्वेक्षण यामध्ये नवीन कामे तयार होऊ शकतात. आपत्तीपूर्व सूचना. धोका आधी समजल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठी याचा खरा अर्थ काय? समजा तुमच्या गावाजवळ धरण आहे. धोका लक्षात यायला उशीर व्हायचा. आता मशीन सतत लक्ष ठेवेल. छोटी भेगही लगेच कळेल. सरकारला सूचना मिळतील. वेळेवर दुरुस्ती होईल. म्हणजे अपघात झाल्यावर उपाय नाही, तर अपघात होण्यापूर्वी तयारी. या लेखाचा मोठा संदेश. भारत फक्त मोठे प्रकल्प उभारत नाही, तर ते सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने चालवण्याकडेही पुढे जात आहे. हा विकास फक्त शहरांसाठी नाही, तर गावातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे. एका वेळी सांगायचे तर धरणांची आधुनिक सुरक्षा म्हणजे देशाच्या पाण्याचे, शेतीचे आणि लोकांच्या जीवाचे स्मार्ट संरक्षण.